आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये माझ्या आवडीची मी आज इथे सांडग्याची रस्सा भाजी केलेली आहे। तुम्हाला ही जरूर आवडेल। अगदी सोपी आहे बनवायला। इथे मी पाव किलो सांडगे घेतलेले आहेत, छान कडकडीत वाळलेले आहेत। आणि इथे बघा 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेत, भरपूर लसूण घेतलाय, इथे किसलेलं सुकं खोबरं, आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। हे साहित्य आपल्याला मसाल्याला लागणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण हे सांडगे आपण कोरडेच असे कढईमध्ये एक 4 ते 5 मिनिटं भाजून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटानंतर हे सांडगे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता हलकेसे डाग पडायला लागलेले आहेत। वाळवणात आपण सांडगे करत असतो आणि ह्या दिवसांमध्ये आपण ह्या सांडग्याची भाजी नक्कीच बनवू शकतो आणि याचा आस्वाद घेऊ शकतो। तुम्हाला जरूर आवडेल, मला तर प्रचंड आवडते। मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलेले आहे। 2 ते 3 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेत, लसूण, कोथिंबीर, त्याचबरोबर कढीपत्ता आपण घालून घेतलेला आहे आणि आलंही घालून घेतलेलं आहे। हे जे साहित्य आहे साधारण 7 ते 8 मिनिटं आपण छान मस्त परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। आता इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा मऊ झालेला आहे, रंगही बदललेला आहे। आपल्याला सतत हलवायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपण यामध्ये सुकं खोबरं घालून घेणार आहोत। इथे मी 1 वाटीभर सुकं खोबरं घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालून घेऊयात। वेगवेगळ्या पद्धतीने सांडग्याची भाजी केली जाते। ही भाजी मला प्रचंड आवडते, तुम्हाला ही जरूर आवडेल। मला कमेंट करून सांगा की तुम्हाला सांडग्याची भाजी आवडते की नाही। हा मसाला आपला भाजून झालेला आहे। थंड करून झाल्यानंतर त्याची अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेणार आहोत आणि आता आपण फोडणी करणार आहोत। त्यासाठी मी इथे मातीची जी कढई आहे ती यूज करणार आहे। त्याचा एक खूप छान फ्लेवर येतो। 2 मोठे चमचे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरं, हळद आणि हिंग ह्या गोष्टी आपण घालून घेणार आहोत। मोहरी आणि जिरं छान फुलतंय, छान तडतडतंय, फोडणी अप्रतिम झालेली आहे। हळदही घालून घेऊयात आणि फ्रेश असं आपल्याला कढीपत्त्याची पानंही यामध्ये घालून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर 1 मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तोही या फोडणीमध्ये घालून घेणार आहे आणि ह्याला आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेली कोणती रेसिपी आहे माझी आस्वाद रेसिपीजवरती जरूर कमेंट करा। त्याच्यानंतर आपण यामध्ये आवडीनुसार तिखट घालून घेणार आहोत। इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसालाही घालणार आहे आणि गावाकडचा थोडासा काळा मसालाही आहे बरं का माझ्याकडे, तोही मी यामध्ये घालणार आहे। त्याच्यानंतर आपण छान मिक्स करून घेऊयात। सांडग्यामध्ये सुद्धा थोडंसं तिखट असतं, त्यामुळे त्या पद्धतीने आपण त्या प्रमाणात तिखटाचा वापर करणार आहोत। त्याच्यानंतर वाटण जे आपण केलेलं आहे तेही घालून घेऊयात, छान मिक्स करून घेऊयात। आपला मसाला जो आहे तो छान भाजला गेलेला आहे, त्यामुळे आता इथे वेळ लागणार नाही आहे। तुम्ही सांडगे कुकरलाही शिजवू शकता, काहीच हरकत नाही आहे। सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटं आपण हा मसाला भाजून घेणार आहोत। छान तुम्ही इथे बघू शकता मस्त दणदणीत वाफ आलेली आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला जे भाजलेले सांडगे जे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि ही भाजी खूप मस्त चवीची होते आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही दुपारी जेवणाला नक्कीच करू शकता आणि याचा आस्वाद तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा घेऊ शकता, खूप मस्त लागते। आता यामध्ये सांडगे शिजण्यासाठी आपण पाणी घालून घेणार आहोत, पण पाणी थोडंसं कोमटसर घालायचं आहे म्हणजे सांडगे शिजायला इझी पडतं। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपण ह्याला उकळी आणून देणार आहोत। त्याच्या आधी चवीनुसार मीठ घालून घेऊयात। सांडग्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे आपण मीठ जपून वापरायचं आहे।
छान आपण उकळी आणून देणार आहोत आणि काही मिनिटातच सांडग्याची ही रस्सा भाजी इथे तयार होणार आहे. झाकण घालून ठेवूयात आणि साधारण 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. मध्ये मध्ये आपल्याला झाकण उघडून हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर सुगंध सुटलाय. तुमच्या घरी तुम्ही सांडग्याची भाजी कशी बनवता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मस्त दिसतोय सांडगा आणि हलकासा तो शिजायला आलेला आहे. खूप छान सुगंध सुटलाय. जरूर करून बघा. केल्यानंतर कसं जमलं आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सांडग्याची भाजी जी आहे ती मस्तपैकी झालेली आहे. सांडगा पूर्णपणे शिजलेला आहे. त्यावरती कोथिंबीर घालून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात. माझ्या आवडीची ही सांडग्याची रसभाजी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.